अर्थसंकल्पावरील विनियोजन विधेयकाला अध्यक्ष महाराज महाराष्ट्र विधानसभा नियम 264(5) नुसार काही सूचना मांडण्याची अध्यक्ष महाराज मी अनुमती मागतोय। अध्यक्ष महाराज, मुख्य लेखा शीर्षक 2266 पोषण आहार या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज अंगणवाडीच्या संदर्भात अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस या नियुक्तीच्या अटी व शर्ती संदर्भात दिनांक 13 ऑगस्ट 2014 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असणे, या निर्णयात 1 क मध्ये नमूद करण्यात आले असणे की अंगणवाडी सेविकेचे पद रिक्त झाले असेल अथवा या क्षेत्रात नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करावयाचे असेल तर ग्रामीण व आदिवासी भागातील त्या गावात ग्रामपंचायत नव्हे नागरी भागातील वार्डात प्रभागात कार्यरत अंगणवाडी केंद्राच्या मदतनीसाला सेवा ज्येष्ठता, शैक्षणिक अर्हता, स्थानिक रहिवासी अट व मदतनीस म्हणून 2 वर्षाची सेवा या अटीची पूर्तता करीत असल्यास तिला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात यावी। त्या क्षेत्रातील एकापेक्षा जास्त मदतनीसाचा अनुभव कालावधी समान असल्यास जास्त शिक्षण असलेल्या मदतनीसाला प्राधान्य देण्यात यावे। अनुभव व शिक्षण समान असल्यास जास्त वय असलेल्या मदतनीसाला प्राधान्य देण्यात यावे अशी तरतूद असणे। सदर तरतूद अंगणवाडी मदतनीसांना पदोन्नती संदर्भात अन्यायकारक असणे। माननीय अर्थमंत्री महोदयांनी स्वतः या सूचनाकडे लक्ष द्यावं। या संदर्भात शासनाला मी 93 स्मरणपत्र पाठवले अध्यक्ष महाराज, पण 2 लक्ष कोटीच्या प्रशासनाला अजूनही जाग आली नाही। सूचना क्रमांक 2 पोषण आहार अध्यक्ष महाराज, बल्लारपूर नागरी प्रकल्पाअंतर्गत अतिरिक्त अंगणवाडी केंद्र मंजुरीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असणे। अध्यक्ष महाराज, चंद्रपूर जिल्हा हा शेवटच्या मागास जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो आणि या दृष्टीने या ठिकाणी 0 ते 6 वयोगटातील बालकांना, गरोदर मातांना तसेच किशोरी मुलींना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा अपेक्षित लाभ प्राप्त व्हावा या दृष्टीने लोकसंख्येच्या अनुपातामध्ये या अंगणवाडी ची निर्मिती करावी। यासाठी सुद्धा माननीय अजितदादांना मी मुद्दाम लक्षात आणून देईल की विभागाला 84 स्मरणपत्र पाठवली। काय माहित नाही यांचा ब्रेन किती जीबीचा आहे विभागाच्या अधिकाऱ्यांचा, कारण मी आता आदिवासी मंत्री महोदयांचं ऐकत होतो, ते म्हणाले की दादा तयार आहे अधिकारीच तयार नाही। असं कसं राज्य चालत आहे? तर मी पुन्हा लक्षात आणून देतोय की सर्व मंत्र्यांना ही सूचना दिली पाहिजे तुमच्या वतीने की अध्यक्ष महाराज, ते मंत्री आहे, ते अधिकाऱ्यांच्या वरती आहे। अधिकारी राज्य चालवणं हे काही राज्याच्या हिताचं नाही। मागणी क्रमांक W2 मुख्य लेखा शीर्ष 2202 अध्यक्ष महाराज, गोंडवाना विद्यापीठाची सन 2011 मध्ये स्थापना करण्यात येणे। विद्यापीठाचे परिक्षेत्र हे गडचिरोली व चंद्रपूर म्हणजे घनदाट जंगल, वाघांचा जिल्हा, जगातले सर्वात जास्त वाघ या 2 जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महाराज हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि यासाठी आदिवासी भिमुख विद्यापीठ करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील प्रकरण 13 च्या अंती विशेष प्रावधान तरतुदीची आवश्यकता असणे, ज्या कारणाने गोंडवाना विद्यापीठाला गडचिरोलीला विशेष दर्जा अध्यक्ष महाराज प्राप्त होऊ शकेल आणि केंद्र सरकार या कारणाने अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी मोठा निधी उपलब्ध करून देऊ शकतात। अध्यक्ष महाराज, नक्षलग्रस्त जिल्हा आहे, आपल्याला या माध्यमातून माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि अर्थमंत्री महोदयांना सूचना आहे की या संदर्भात सुद्धा आपण विशेष बैठक लावावी। सूचना क्रमांक 4 ही बिगर नेट सेट अध्यापकांना पेन्शन लागू करण्याबाबतची आहे। अध्यक्ष महाराज, यामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे। सूचना क्रमांक 5 शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर हे अध्यक्ष महाराज जेव्हा 95 मध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं तेव्हा झालं, त्यामध्ये आता काही कोर्सेसच्या संदर्भात आम्ही प्रस्ताव दिलाय। अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद यांनी महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेस अधीन राहून ही मान्यता अध्यक्ष महाराज दिली आहे। माझी सरकारला विनंती आहे की 11 ऑगस्ट 2020 अन्वय या परिषदेने मान्यता दिली आहे, ताबडतोब राज्य सरकारने सुद्धा मान्यता द्यावी। सूचना क्रमांक 6 शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यामध्ये अध्यक्ष महाराज 65 शिक्षकेतर पदाच्या निर्मितीचा प्रस्ताव हा शासनाला सादर करण्यात आला आहे। माननीय अर्थमंत्री महोदयांना विनंती आहे की 65 शिक्षकेतर
पदांच्या निर्मितीचा प्रस्ताव हा त्वरित मान्य करण्याच्या संदर्भात संबंधितांना आपण आदेश द्यावे। सूचना क्रमांक 7, विना अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन यांची थकीत शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती ही त्वरित देण्यात यावी। सूचना क्रमांक 8, कर्मचारी निवड आयोग स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत महाराष्ट्रातील स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधारकांना अर्ज करताना अनंत अडचणीचा सामना करावा लागणे आणि या दृष्टीने त्वरित ही प्रक्रिया सुरू करण्याच्या संदर्भात विभागाने लक्ष द्यावे, ही या संदर्भात माझी सूचना आहे। अध्यक्ष महाराज, माझ्या सूचना जागा मदत नाही। सूचना क्रमांक 9, प्राचार्याच्या मूळ वेतनाबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासन निर्णयातील चुकीच्या शब्दरचनेमुळे प्राचार्यांना फटका बसण्याची शक्यता निर्माण होणे। 2021 मध्ये प्राचार्यांच्या मूळ वेतनाबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करणे। हा शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे 1 जानेवारी 2006 रोजी किंवा त्यानंतर प्राचार्य पदांच्या नियुक्त प्राचार्यांना 13,000 रुपये किमान मूळ वेतनानुसार वेतन निश्चित देण्याबाबत नमूद करणे। या शब्दरचनेमुळे अध्यक्ष महाराज, प्राचार्यांचं वेतन निवृत्ती वेतनामध्ये अडचणी निर्माण झाल्या, त्यांचा आक्रोश आहे, यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता। सूचना क्रमांक 10, अध्यक्ष महाराज, गडचिरोली, चंद्रपूर आणि विशेष करून विदर्भात 13,000 धडक सिंचन विहिरींना मंजुरी दिली होती, पण अध्यक्ष महाराज या ठिकाणी हा निधी शेतकऱ्यांना दिलेला नाही। माननीय अर्थमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या विहिरीचा निधी दिला नाही तर याच विहिरीत कदाचित ते शेतकरी उडी घालून अध्यक्ष महाराज आपला जीव देण्याची शक्यता आहे। अध्यक्ष महाराजांना माझी विनंती आहे की धडक सिंचन विहिरीसाठी धडकपणे पैसे देण्याची आवश्यकता आहे। सूचना क्रमांक 11, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी विश्वशांती, स्वातंत्र्य लढा, राष्ट्रीय एकात्मकता, ग्राम विकास आणि मानवता धर्मावर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जनजागृती अध्यक्ष महाराज केली आहे। गुरुदेव नगर, दास टेकडी, गुरुकुंज मोजरी, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती यांनी अध्यक्ष महाराज या ठिकाणी या योगदानाला बघून या राष्ट्रसंतांच्या जीवनावर एक चित्रपट निघावा यासाठी प्रस्ताव दिला आहे। माननीय अर्थमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की ज्यांनी ग्रामगीता दिली, जीवनाचा मार्ग सांगितला, अध्यक्ष महाराज मानव धर्म सांगितला, त्यांच्या जीवनावरचा हा चित्रपट अध्यक्ष महाराज या दृष्टीने चित्रपट निर्माण व्हावा, या दृष्टीने या प्रस्तावाला मान्यता द्यावी। लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यक्ष महाराज यांनी दीन दुर्बल, शोषित, पीडित, श्रमिक यांचे दुःख आणि समस्या अध्यक्ष महाराज अण्णाभाऊ साठेंचा ते वाक्य हे लहानपणी आम्हाला प्रेरणा द्यायचं, ये आझादी झूठी है, गरीब जनता भूकी है। मला वाटतं की अध्यक्ष महाराज यांना या संदर्भामध्ये शासनाने त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून किंवा इतर त्यांचं जे योगदान आहे त्याला सलाम करण्यासाठी निधी उपलब्ध करावा। देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता लढा देऊन त्यासाठी काळी शिक्षा भोगून जनतेला मातृभूमीच्या प्रेमाची ज्वलंत विचारसरणी देणारे व क्रांतिकारकाचे प्रेरणास्थान असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च उपाधीने सन्मानित करावे, यासाठी राज्य शासनाने पत्रव्यवहार थांबवला। अध्यक्ष महाराज, हा पत्रव्यवहार राजकारण खुर्च्याच्या बाहेर जाऊन पुन्हा एकदा सुरू करावा व केंद्र सरकारकडे हा पत्रव्यवहार जो बंद केलाय तो त्याचा पाठपुरावा करावा। महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी उपेक्षित वंचिताच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करण्यासाठी, सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्च केले। अस्पृश्य निवारण, स्त्री शिक्षणातून संघर्ष करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न या उपाधीने सन्मानित करावे, यासाठी राज्य शासनाने पुन्हा एकदा पाठपुरावा केला पाहिजे। या संदर्भात मी ठराव मांडला होता, त्या ठरावाला उत्तर देताना राज्य सरकारने सांगितलं होतं की आम्ही यासाठी स्वतः या विधानसभेच्या माध्यमातून अध्यक्ष महाराज एक समिती, एक शिष्टमंडळ घेऊन जाऊ। त्या संदर्भामध्ये अजूनपर्यंत आश्वासनाची पूर्तता झाली नाही। माझी सरकारला विनंती आहे की सभागृहाच्या सदस्यांची समिती एक या संदर्भामध्ये घेऊन जाण्याची आवश्यकता आहे। स्वर्गीय दादासाहेब कन्नमवार हे अध्यक्ष महाराज राज्याचे मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते म्हणून त्यांनी या राज्याच्या जनतेची सेवा केली होती। अध्यक्ष महाराज
त्यांच्या जयंतीसाठी अध्यक्ष महाराज वारंवार आम्ही पाठपुरावा करतोय, पण या संदर्भात या स्वर्गीय कन्नमवारांच्या जयंती व पुण्यतिथीच्या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने याचा समावेश केला नाही। माझी विनंती आहे की या संदर्भात सरकारने या राज्याचे दुसरे मुख्यमंत्री स्वर्गीय मासा कन्नमवार यांची जयंती व पुण्यतिथीचा समावेश सामान्य प्रशासन विभागाच्या यादीमध्ये करावा। अध्यक्ष महाराज, सूचना क्रमांक 16 चांदा ते बांदा ही योजना आम्ही सुरू केली होती। या योजनेअंतर्गत हडस्ती उपसा सिंचन योजनेच्या विशेष दुरुस्ती करता 60,850 रुपयाचा निधी उपलब्ध करावा। 17 अध्यक्ष महाराज, मोलझरी लघु प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती करता 1,99,48,000 रुपये हे अध्यक्ष महाराज या सरकारने उपलब्ध करून द्यावे। सूचना क्रमांक 18 चांदा ते बांदा यामध्ये शिवनी तालुका जिल्हा चंद्रपूर शिवनी उपसा सिंचन योजनेच्या बंद नलिका वितरण कामाकरता 4,35,00,000 रुपये उपलब्ध करून द्यावे। सूचना क्रमांक 19 18-19 मध्ये चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत मंजूर आराखड्यातील मूळ तालुक्यातील राजोरी माजी मालगुजारी तलावाच्या विशेष दुरुस्ती करता 94,295 रुपये उपलब्ध करून द्यावे। सूचना क्रमांक 20 मूळ तालुका जिल्हा चंद्रपूर मधील जाणारा लघु प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती करता 1,33,27,000 उपलब्ध करून द्यावे। सूचना क्रमांक 21 मूळ तालुका चंद्रपूर मधील करवन येथील फस बोरन लघु प्रकल्प या कालव्याच्या विशेष दुरुस्ती करता 2,98,24,000 रुपये उपलब्ध करून द्यावे। सूचना क्रमांक 22 मूळ तालुक्यामध्ये चंद्रपूर मधील पिपरी दीक्षित लघु प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती करता 2,37,24,000 मंजूर करून द्यावे। अध्यक्ष महाराज, सूचना क्रमांक 23 मंजूर आराखड्यातील मूळ तालुका जिल्हा चंद्रपूर मधील काळा डोह पूरक कालव्याच्या विशेष दुरुस्ती करता 99,12,000 अध्यक्ष महाराज उपलब्ध करून द्यावे। चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील देवाळा खुर्द अंतर्गत सन 84 साली गावात पाणी पुरवठा करण्याकरता 75,000 लिटर क्षमतेची अध्यक्ष महाराज ग्रामीण पाणी पुरवठा योजना करण्यात आली, पण अध्यक्ष महाराज आता नवीन प्रस्ताव हा 24 जुलै 2021 रोजी सादर केला आहे। या प्रकल्पाला सुद्धा ताबडतोब मान्यता देण्यात यावी। जिल्हा परिषद चंद्रपूर येथील सन 2021-22 या वित्तीय वर्षाकरता वेतन व वेतनेतर खर्चाकरता अनुदान लेखा शीर्ष 22,215/1881 या संदर्भामध्ये पैसे उपलब्ध करून द्यावे। सूचना क्रमांक 26 महाराष्ट्र सरकार कौशल्य विकास उद्योजकता विभाग अध्यक्ष महाराज या ठिकाणच्या कंत्राटी शिक्षकांची औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये कंत्राटी निदेशक या पदावर नियुक्ती करण्यात आली, पण त्यांचा अध्यक्ष महाराज मानधन देण्यात आलं नाही। आपण त्यांचं ताबडतोब मानधन देण्यात यावं। सूचना क्रमांक 27 या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज वोकेशनल प्रशिक्षण संस्था करता स्मार्टची अट रद्द करून पूर्वीप्रमाणे प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना कार्यपद्धती सुरू करणे अध्यक्ष महाराज आवश्यक आहे। सूचना क्रमांक 28 चंद्रपूर वन प्रशासन विकास संशोधन व व्यवस्थापन प्रबोधिनी अर्थात वन अकादमी चंद्रपूर येथे कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्याबाबत शासनाशी सातत्याने मी पत्रव्यवहार केला। 2021च्या हिवाळी अधिवेशनात माननीय कौशल्य विकास मंत्री यांनी याबाबतचा प्रस्ताव तपासून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन सभागृहाला दिले, पण अध्यक्ष महाराज सकारात्मक निर्णय झाला नाही, तपासला की नाही माहित नाही, आणि सध्या अध्यक्ष महाराज ते स्वतः हे काही मंत्रालयात येऊ शकत नसल्याने अर्थमंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी हा प्रस्ताव सुद्धा त्वरित तपासून त्याच्यामध्ये जे काही सकारात्मक नकारात्मक उत्तर असेल ते द्यावं। आणि शेवटची सूचना, चंद्रपूर आणि लातूर येथे स्मार्ट ITI निर्मितीबाबतचा प्रस्ताव हा अध्यक्ष महाराज शासन स्तरावर प्रलंबित आहे। यासाठी तात्विक मान्यताही दिली होती आणि 20 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता। अध्यक्ष महाराज लातूर आणि चंद्रपूर यामधल्या स्मार्ट ITIच्या संदर्भामध्ये सन्माननीय अजितदादा पवार यांनी स्वतः लक्ष देऊन या स्मार्ट निर्णय घेत या स्मार्ट ITIला मान्यता द्यावी अशी मी अध्यक्ष महाराज या सूचनांच्या माध्यमातून विनंती करतो। आणि सन्माननीय अर्थमंत्री महोदय या विनियोजन विधेयकाला दिलेल्या साऱ्या सूचनांचा सन्मान करतील आणि या सूचनांच्या संदर्भात एक बैठक घेतील। मी मग सूचना मागे घेईल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा सुधीर भाऊ काल आपण मांडलाय, आज मला संधी मिळाली तो बोलायचा की आपण काल सूचनेमध्ये असं मांडलं होतं की गोंडवाना विद्यापीठाला देखील ट्रायबलचा आणि फॉरेस्टचा दर्जा दिला गेला पाहिजे। ते बिल देखील पुढच्या अधिवेशनामध्ये आम्ही आणतोय आणि त्या गोंडवाना विद्यापीठाला ट्रायबलचा आणि फॉरेस्टचा दर्जा देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। चंद्रपूरला
तुमचे मेडिकलचे पैसे 200-250 कोटी रुपये होते ते सगळे दिले. त्याच्यामध्ये दुसरे पण पैसे तुमचे कुठले सैनिक स्कूलचे का कशाचे होते ते सगळे दिले. कुठलीही फाईल तुमची शिल्लक ठेवलेली नाही.